नमस्ते, नैनाज वेज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण शेवग्याच्या पानांचं थालीपीठ करणार आहोत। थालीपीठ म्हणा किंवा रोटी म्हणा, शेवग्याच्या पानं खूप मिनरल्स आणि फायबर हे आहे, जे आपले केस, त्वचा आणि डोळे या तिन्हीसाठी खूप उपयोगी आहे। हे चॉपर ब्लेड लावून आधी सगळ्या भाज्या चिरून घेणार। सगळ्यात आधी इथे हे धुतलेले शेवग्याची पानं, हे गाजर, कांदा, कोबी, इथे मिरच्या, थोडे 2 मिरच्या घेतल्या, तुम्ही कमी जास्त करू शकता, आणि इथे कोथिंबीरीचे कोवळे देठ आणि कोथिंबीर। तर आता हे सगळं मिळून बारीक चिरून घेते मी। तर इथे हे असं, तर मी आता हे ब्लेड काढून हे दुसरं मीडियम ब्लेड लावते पीठ मिसळण्यासाठी। त्याच्यामध्ये आता इथे जवळजवळ हे 1.5 वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे। तुम्ही ज्वारीच्या ऐवजी तांदळाचं पण घेऊ शकता। त्याच्यामध्ये 1 चमचाभर लाल तिखट, मिरची घातलेली आहे, तिखट ऑप्शनल आहे, हे मीठ, थोडीशी हळद आणि जिरे, आणि आता हे पण परत नुसतं मिक्स करणार। याच्यात मी पाणी घालणार नाही, पाणी मी नंतर खाली काढून घालणार। तर हे आता असं मिक्स झालेलं आहे ज्वारीच्या पिठाबरोबर, आणि हे आता मी काढून या बाउलमध्ये घालते, आणि याच्यात आता पाणी घालून कालवून घ्यायचं आहे। या पिठामध्ये थोडासा ओला नारळही घालते मी। ओला नारळ घालणं ऑप्शनल आहे। आता हे थोडं थोडं पाणी घालून कालवून घ्यायचं आहे, गोळा करून घ्यायचं आहे। त्याचं पाणी एकदम फार घालायचं नाही आहे, कारण हे भाज्या आणि मीठ मिक्स झालं की हे पाणी थोडं सुटतं, त्यामुळे जरा घट्टच ठेवायचं आहे पीठ। तसा घट्ट पिठाचा गोळा आपला तयार झालेला आहे। ज्या साईजची थालीपीठं करायची आहेत त्या साईजचे गोळे करून ठेवून टाकायचे। थोडंसं 1 चमचा आणि 1 गोळा घेऊन तो थापून घ्यायचा आहे। तर इथे असं थापून घेतलेलं आहे। तुम्हाला हवं तेवढं पातळ, जाड, लहान, मोठं हे तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता। नंतर ह्या भोकांमध्ये थोडं 1-1 थेंब तेल सोडायचं आहे, आणि हे दोन्ही बाजूला शिजवून घ्यायचं आहे झाकण ठेवून। धन्यवाद हा व्हिडिओ बघितल्याबद्दल। लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। काय आवडलं काय नाही ते जरूर सांगा। भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओच्या वेळेला।